पन्हाळगडाला युनेस्को वारसा स्थळात समाविष्ट करण्यास गावकऱ्यांनी पुन्हा एकदा कडाडून विरोध दर्शवलाय। या संदर्भात 30 मार्च 2025 रोजी आयोजित गावसभेत जैसलमेरला भेट दिलेल्या स्थानिक प्रतिनिधींनी तिथल्या परिस्थितीचा आढावा सादर केलाय। जैसलमेर नगराध्यक्ष हरिवल्लभ कल्ला यांनीही युनेस्कोमुळे विशेष आर्थिक किंवा संरचनात्मक लाभ झाल्याचे स्पष्ट नाकारले। रामानंद गोसावी यांनी युनेस्कोच्या निकषांनुसार पन्हाळगडची परिस्थिती वेगळी असल्याचं सांगितलं। जैसलमेरमध्ये शासकीय कार्यालय आणि शैक्षणिक सुविधा नाहीत, तर पन्हाळगडावर मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती, शाळा, व्यावसायिक गाळे तसेच प्रशासकीय कार्यालय आहेत। त्यामुळे युनेस्कोचा दर्जा पन्हाळ्यासाठी अडचणीचा ठरू शकतो, असं त्यांनी स्पष्ट केलं। गावकऱ्यांनी युनेस्कोमध्ये सामील होण्यास ठाम विरोध दर्शवला असून 10 एप्रिलपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी या संदर्भात शासकीय भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पन्हाळा रत्नागिरी हायवेवर रास्ता रोको, प्रांत कार्यालयासमोर उपोषण आणि पन्हाळा बंद करण्यासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता। आज 1 एप्रिल रोजी गावकऱ्यांनी प्रांताधिकारी पन्हाळा शाहूवाडी समीर शिंगटे व नगर परिषद मुख्याधिकारी चेतनकुमार माळी यांना अधिकृत निवेदन दिलं। या सभेस माजी नगराध्यक्ष चंद्रकांत गवंडी, माजी उपनगराध्यक्ष चेतन भोसले, व्यावसायिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तारा न्यूजसाठी प्रतिनिधी शाहबाज मुजावर, पन्हाळा। अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। आपल्या नागरिकांच्या व्यवसायावर, नागरिकांच्या बांधकामावर आणि एकत्रित तालुक्याच्या ठिकाणावर फार मोठा परिणाम करणारा हा विषय आहे। हा गांभीर्याने घेणारा विषय आहे। वास्तविक शासनानं स्वतःचं काहीतरी आपलं महत्त्व वाढावं या दृष्टीनं हा जरी पन्हाळा किल्ला त्यात समावेश केला असला, तर पन्हाळा किल्ल्यावर जी काय बंधनं येणार आहेत, ज्याचं काठी येणार आहेत, त्या नागरिकांना भविष्यात फार मोठा नुकसान करणार आहेत आणि पर्यायानं ते शासनाचं सुद्धा नुकसान करणार आहेत। कारण आज अखेर या पन्हाळ्यावर नागरी वस्ती असल्यापासून, पूर्वीपासून, तारा राणीच्या अगोदरपासून या ठिकाणी नागरिक वस्ती आहे आणि त्यामुळे या प्रत्येक मॉन्युमेंटचं काळजीपूर्वक लक्ष या नागरिकांचं राहिलेलं आहे आणि म्हणून आज इमारती सुस्थितीत आहे। बाकीच्या किल्ल्यावर जर तुम्ही जाऊन बघितला, रायगड असून किंवा आणि कुठल्याही किल्ल्यावर जर जाऊन बघितला, तर सगळ्या इमारती ह्या जमीनदोस्ती झालेल्या आहेत, कारण तिथं नागरिक वस्ती नाही, नागरिक वस्ती राहण्यासारखी परिस्थिती नाही। त्याशिवाय आपल्या इकडचं वैशिष्ट्य म्हणजे पन्हाळा असा एकमेव किल्ला आहे की ज्या ठिकाणी ऐतिहासिक आणि थंड हवेचं म्हणजे दोन्ही असलेला हा मला वाटते भारतातला एकमेव किल्ला असेल की जिथं ऐतिहासिक पण आहे आणि पर्यटनाच्या दृष्टीने थंड हवेचं ठिकाण आहे। त्यामुळे ह्या किल्ल्याचं महत्त्व वेगळं आहे। एरिया मोठा आहे। हा किल्ला शिवाजी महाराजांना अतिशय आवडत होता, असा हा राहण्याचं ठिकाण आहे, इंग्रजांच्यापासून राहण्याचं ठिकाण आहे। आज या तुम्ही खरोखर 1978ला जो प्लॅन झाला होता त्या आर्किओलॉजीचे महाराष्ट्राचे मुख्य जे आहे, टॉवर प्लॅनचे महाराष्ट्राचे मुख्य आणि नगर परिषद यांनी बसून जो प्लॅन केला होता। Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Pre-NDA Training Center, CBSE pattern and military pattern, approved by Government of Maharashtra. Sir Ammubai Patil English Medium School believes that a better future lies where and students can learn themselves. Graded excellent by state and CBSE pattern for systematic scholastic and co-scholastic work. At Sir Ammubai Patil English Medium School, academic subjects and extracurricular activities complement each other to develop socially skilled and healthier students. Theories and concepts are well understood by performing scientific experiments on their own. At Sir Ammubai Patil English Medium School, we encourage students to think independently and develop their own skills. I want to become an aeronautical engineer. I want to become an athlete and win gold for our country. I want to be a IAS officer. When I grow up, I will build a school for poor children. Sir Ammubai Patil English Medium School and Junior College. Address: Gokul Shirga, Taluka Karved, District Kolhapur. 9326617509, 9371331176.